जय हिंद मित्रांनो, तुमच्या महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पुणे PDCC बँकमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतात डॅश डॅश ही बँक हुंडावळींची एक्सचेंज रेट दर स्थिर राखण्याचे कार्य करते. कोणती बँक आहे? तर RBI. त्याचा काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ए, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक्सचेंज रेट दर स्थिर राखण्याचे कार्य करते. पुढचा प्रश्न, डिजिटल इंडिया मोहिमेत बँकिंग क्षेत्राचा काय सहभाग आहे? काय सहभाग आहे त्यांचा? तर डिजिटल व्यवहार वाढवणे. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला. पुढचा प्रश्न, प्रामुख्याने डॅश डॅश बँक व्यापार व्यवसायासाठी खेळते भांडवल पुरवितात. कोणते बँक असते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, व्यापारी बँक. पुढचा प्रश्न, शांततेचा नोबेल पुरस्कार 2024 कोणत्या देशातील संस्थेला त्यांच्या अतुलनीय देशातील केलेल्या कार्याबद्दल देण्यात आलेले आहेत? कोणता देश आहे त्याला शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, जापान. पुढचा प्रश्न, सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार विजेता कोण? कोण आहे सर्वात कमी वयातील नोबेल पुरस्कार विजेता? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दुसरा, मलाला युसुफझाई यांना सर्वात कमी वयात मिळालेला नोबेल पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न, सन 2024 च्या साहित्य नोबेल पुरस्कारात पुढीलपैकी कोणाला प्राधान्य करण्यात आला? साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, हाँगकाँग, दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न, शहरी सहकारी बँकांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या नावाने ओळखले जाते शहरी सहकारी बँकांना? तर यांनाच प्राथमिक सहकारी बँक, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणणार? प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक्स. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्र स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1935 साली बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक बँक कोणती? भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना आन्सर यायला पाहिजे. याचा येत असेल तर कमेंट करा. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, मुंबई या शहरात आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त हाताळणारी खालीलपैकी कोणती सर्वोच्च संस्था आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, नाबार्ड ही. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? केव्हा झालेली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, जुलै 1982 साली झालेली. पुढचा प्रश्न, बँकिंग नियमन कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? कोणत्या वर्षी संमत झालेला आहे बँकिंग नियमन कायदा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 1949 साली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता भारतातील संघटित क्षेत्र नाही? खालीलपैकी कोणता भारतातील संघटित क्षेत्र नाही? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, चिट्स अँड मनी लेंडर्स. बाकीचे कसे भारतातील संघटित क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न, IDBIची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली. कोणत्या वर्षी झालेली IDBI बँकेची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, 1964 साली IDBIची स्थापना झालेली आहे. मित्रांनो, याचं IDBIचे मुख्यालय कुठे आहे ते कमेंट करून सांगा. तर थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच
कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आपण दररोज एक व्हिडिओ घेऊन येत आहोत.